आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनाने दिला आहे। दूध निर्मितीपासून वितरणापर्यंतच्या टप्प्यात कुठेही भेसळ झाली तर ही कारवाई केली जाईल, असं अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी सांगितलं। दुग्ध व्यवसायात असलेल्यांसाठी आयुक्तांनी काल नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील पिंपळखोटा आणि लासुरा परिसरात बिबट्या, नीलगाय, रानडुक्कर आणि इतर वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढल्यानं शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पिकांचं नुकसान होत असून काही ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात नागरिक जखमी झाल्याच्या घटनाही घडत आहे। वन विभागानं तातडीनं पिंजरे लावावे, ट्रँक्विलायझर गन पथक तैनात करावं आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरात 10 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या आधुनिक पादचारी स्कायवॉकचं लोकार्पण आमदार आणि माजी मंत्री डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते करण्यात आलं। बस स्थानक ते दुर्गा चौकात दरम्यान उभारलेल्या या स्कायवॉकमुळे वाहतूक कोंडी कमी होण्यासह विद्यार्थी, महिला आणि नागरिकांना सुरक्षित पादचारी मार्ग उपलब्ध होणार आहे। या स्कायवॉकमुळे शहरातील अनेक शासकीय कार्यालय, शैक्षणिक संस्था आणि महत्त्वाच्या ठिकाणांदरम्यान सुरक्षित पायी संपर्क सुलभ झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय प्रवासावर आधारित अजिंक्य योद्धा या ग्रंथाचं प्रकाशन 5 जुलै रोजी नागपुरातील नक्षत्र बँक्वेट हॉल इथं होणार आहे। या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आज प्रेस क्लब इथं आयोजित पत्रकार परिषदेत ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक, लेखक प्राध्यापक अरुण कणेर आणि प्रकाशक गणेश राऊत यांनी ग्रंथाची वैशिष्ट्य आणि संशोधन प्रक्रियेची ते माहिती देतील। भंडारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून गोसीखुर्द धरणाचे 11 दरवाजे 0.5 मीटरनं उघडण्यात आले आहे। धरणातून सध्या 2500 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून तो टप्प्याटप्प्यानं वाढवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। नदीपात्र आणि परिसरातील नागरिकांनी सतर्क राहून नदीत आवागमन टाळावं, असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलंय। गोंदिया जिल्ह्यात देखील पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून धापेवाडा धरणातील पाणी साठाही वाढलाय। धरण सुरक्षिततेच्या दृष्टीनं धरणाचे 13 दरवाजे 2 मीटरनं उघडण्यात आले असून सध्या सुमारे 3157 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल। नमस्कार।